नमस्कार मित्रांनो, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. आजचा व्हिडिओ म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला कसं सुखी राहायचं, समाधानी राहायचं आणि आपल्या जगण्यातून आपल्याला सिद्ध कसं व्हायचं यावर आजचा व्हिडिओ आहे मित्रांनो. आपण आपल्या आयुष्यामध्ये सुखात, समाधानाचं आयुष्य जगताना दुसऱ्याचा विचार करून जर आपण दुःखी होत असतील, दुसऱ्याचा विचार करून जर आपल्या मनामध्ये मत्सर वाढत असेल, तर आपण आपल्या आयुष्यामध्ये मानसिक रोगाचे बळी पडलो आहोत. हा विचार तुम्ही स्वतःच्या मनाला सांगा. त्यासाठी आपल्याला पहिल्यांदा स्वतःचं जे काम आहे त्यावर प्रेम करायला शिकलं पाहिजे. स्वतःचं कोणतंही काम असू द्या, म्हणते तुम्ही शेती जरी करत असाल तर त्या शेतीमध्ये तुम्ही नवीन नवीन संशोधन, त्या माध्यमातून काहीतरी नवं कसं निर्माण करू शकता याकडे तुमचा दृष्टिकोन असला पाहिजे. कष्ट करण्याची वृत्ती ही सगळ्यात मोठी आपल्याला पाहिजे शेती या क्षेत्रामध्ये, आणि त्यासाठी सातत्य ही गोष्ट सगळ्यात महत्त्वाची. सातत्यातून आपण केलेले प्रयत्न हे आपल्या आयुष्यामध्ये नवं विश्व निर्माण करून देऊ शकतात, नवं चैतन्य आणून देऊ शकतात. पण त्यासाठी पहिल्यांदा स्वतःच्या मनाला सांगावं लागतं की मला ही गोष्ट करायची गड्या, आणि त्या गोष्टीमध्ये मला माझं करिअर करायचं आहे. आणि ते स्वतःच्या मनाला सांगल्याच्या नंतर मग त्यावर काम करावं लागतं. नुसतं विचार करून चालत नाही. कोणत्याच गोष्टीचा विचार करून ती गोष्ट जर अस्तित्वात येत नसेल तर त्या गोष्टीला अर्थ नसतो. त्यामुळं पहिल्यांदा जी गोष्ट करायची तिचा विचार करा, तिचं नियोजन करा, आणि नियोजन केल्याच्या नंतर त्या गोष्टीमध्ये काम करण्याची तुमची वृत्तीसुद्धा ठेवा. नसता मी खूप शिकलो, मी काम करू शकत नाही, हे जर विचार केले तर आयुष्यामध्ये आपण काहीच निर्माण करू शकत नाही. आयुष्यामध्ये आपण काही स्वतःचं एम्पायरही उभं करू शकत नाही. त्याच्यामुळं पहिल्यांदा जे काम करायलो त्याची लाज सोडा. लाज जिथं आली तिथं काम संपलं. त्यामुळं लाजला पहिल्यांदा मारा. आयुष्यात जिथं लाज संपते, तुम्ही तुमच्या कामासाठी जन्म घेतला ना. आपण काही चोरी करायलो काय? आपण आपल्या कामाला आपली पॅशन बनवलं पाहिजे. ज्या कामातून आपली नवी ओळख होणार आहे. साधं जरी काम असलं भले, त्या कामाला आपण आपल्या नावानं नवी ओळख निर्माण झाली पाहिजे, असं काहीतरी केलं पाहिजे. पण आपण ते नोकरीला लागला म्हणून आपण अभ्यास सुरू करायलो, इतके दिवस वाया घातले. असं न करता ते जर नोकरीला लागला तरीही आपल्या आयुष्याचं एम काय? प्रत्येक माणूस सारखाच विचाराचा असतो का? प्रत्येक माणूस एकाच व्यवसायातून जगतो का? नाही, वेगवेगळे व्यवसाय आहेत. आपल्याला काही जरी घ्यायचं असलं आपल्याला, तरी एका दुकानावर प्रत्येक गोष्ट भेटते का? नाही. मग तसंच या आयुष्यामधले प्रत्येक माणूस वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये करिअर करू शकतो. हा दृष्टिकोन स्वतःच्या मनावर पहिल्यांदा बिंबवला पाहिजे. आणि नोकरीच पाहिजे या विचारातून जर हताश आणि निराश होत असतात तर त्या जीवनाला काहीच अर्थ नाही. आपण ते काम निवडा. साध्या आणि सोप्या शब्दात सांगतो, ते काम निवडा ज्या कामातून तुम्हाला आनंद भेटत आहे, ज्या कामातून तुम्हाला सुख भेटत आहे, समाधान भेटत आहे. ते काम निवडल्याच्या नंतर तुमच्या जीवनामध्ये जे समाधान येईल, तुमच्या जीवनामध्ये जो एक सॅटिस्फाईडपणा येईल, तो तुमच्या जीवनामध्ये काहीतरी नवीन घडवून आणू शकतो. तुम्हाला काहीतरी एक नवं एम्पायर उभं करून देऊ शकतो. त्यासाठी जन्म झाला मित्रांनो. पण आजची युवा पिढी, आजची तरुण पिढी हताश आणि निराश होत आहे की माझ्या आयुष्यामध्ये फक्त आणि फक्त मला नोकरी हे आयुष्य आहे. तुम्ही अवश्य शिका, खूप समृद्ध व्हा शिकून, पण शिकताना सुद्धा तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये जे क्षेत्र निवडाल त्या क्षेत्रातले तुम्ही खलाशी व्हा. छत्रपती शिवाजी महाराजांनी जे निर्माण करून दाखवलं, छत्रपती शिवाजी महाराजांनी जे शून्यातून विश्व निर्माण केलं, ते कशामुळं झालं? कारण की ते इथल्या प्रत्येक रंजल्या गांजल्या लोकांचा प्रकाश झाले, इथल्या वेदनेचा प्रकाश झाले. श्रीमंती होती, ऐश्वर होतं, पण त्या ऐश्वर्याला, त्या श्रीमंतीला, त्या सुखाला, समाधानाला या समाजासाठी त्यांनी ओतलं. तसं काहीतरी आपल्या आयुष्यात झालं पाहिजे. आपण पहिल्यांदा स्वतःच्या कुटुंबासाठी संघर्ष करा. आपल्या स्वतःच्या कुटुंबाचा संघर्ष झाल्याच्या नंतर, आपल्या जीवनामध्ये सुख समाधान नांदल्याच्या नंतर आपण गावासाठी काय करू शकतो याचा विचार करा.
आणि गावासाठी विचार केल्याच्या नंतर तुमच्या पाठीमागं आपोआप चांगल्या विचाराच्या माणसांची मांदियाळी निर्माण होईल. पहिल्यांदा स्वतःच्या कुटुंबाला मजबूत बनवा. स्वतःचं कुटुंब मजबूत झाल्याच्या नंतर तुम्हाला जेव्हा वाटेल की माझं आयुष्य आता सुखात समाधानात आहे, मी एक कमवता माणूस झालो आहे, तेव्हा तुमच्या आयुष्यात तुमच्या कमाईपैकी काहीतरी भाग समाजासाठी द्या. श्रीमंती तलोळशील तुझ्या उदारतेचे रोपटे रुजावे, तुझ्या ऐश्वर्य सारे दारिद्र्यातल्यांचा प्रकाश व्हावे. तो दारिद्र्यातल्या लोकांचा प्रकाश होत आला पाहिजे. महात्मा ज्योतिबा फुलेंच्या कालखंडामध्ये, छत्रपती शिवरायांच्या कालखंडामध्ये, अण्णाभाऊ साठेंच्या कालखंडामध्ये, महाराणा प्रतापांच्या कालखंडामध्ये, सुभाषचंद्र बोसांच्या कालखंडामध्ये, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव या सगळ्या माणसांच्या महान कर्तृत्ववान महान पुरुषांच्या कालखंडामध्ये किती श्रीमंत माणसं असतील, पण त्या श्रीमंत माणसांचं नाव या कालपटावर आलं का? नाही का? कशासाठी? स्वतःसाठी जगले. त्या माणसांचं नाव स्वतःपुरतं सीमित झालं. पण जी माणसं समाजासाठी जगली, जी माणसं समाजातल्या वेदनेला नाहीसं करण्यासाठी जगली, त्या माणसांचं नाव इतिहासामध्ये कोरल्या गेलं. हा फरक आहे दोन माणसांतला. त्यामुळे पैसाही अवश्य कमवा. पैसा कमवणं हाही एक पुरुषार्थ आहे, पण त्या पैशाला कमवल्याच्या नंतर, आपल्या गरजाही भागल्याच्या नंतर, आपलं आयुष्यही सुखी समाधानी झाल्याच्या नंतर आपण ज्या समाजात राहतो त्या समाजाचंही काहीतरी देणं आहे, हा विचार स्वतःच्या मनावर बिंबवणं आणि त्यावर काम करणं ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि समाजकार्य करण्यासाठी शेळीच्या काळजाचं मन असून चालत नाही, तर त्याला वाघाच्या काळजाचं मन पाहिजे. आणि वाघाच्या काळजाचं मन म्हणजे काय? तर अनेक विचाराची माणसं आपल्याला येऊन भेटत असतात. त्या अनेक विचारामध्ये तुमचा विचार प्रेमानं बिंबवणं हे खूप मुश्किल असतं. आणि ते प्रेमानंच बिंबवावा लागतो, तरच माणूस समाजामध्ये एक आदर्श होऊ शकतो. आपला विचार दुसऱ्यावर लादणं आणि प्रेमानं सांगून त्याला समजावून सांगल्याच्या नंतर कळणं ही खूप मोठी गोष्ट आहे. कारण काही माणसं शिक्षणानं सुशिक्षित असतात, पण विचारानं अशिक्षित असतात. पण काही माणसं शिक्षणानं जरी अशिक्षित असली तरी ते विचारानं सुशिक्षित असतात, आधुनिक विचाराचे असतात. त्यांच्याकडं अंधश्रद्धेला थारा नसतो. पण सुशिक्षित माणसंसुद्धा मूर्खांसारखी वागू शकतात. हा एक याच्यातली खूप मोठी शोकांतिका वाटणारी गोष्ट आहे, लांछनास्पद गोष्ट आहे. ही आपल्याला कळली पाहिजे. अण्णाभाऊ साठे, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे फक्त 1.5 दिवस शाळेत गेले होते, पण साहित्यातले सम्राट झाले. छत्रपती शिवरायांचा पोवाडा 7 समुद्रापार त्यांनी नेऊन दाखवला. आणि छत्रपती शिवरायांचं चरित्र, त्यांचा कालपट जगाला माहीत झाला अण्णाभाऊ साठेंमुळे. किती दिवसाची शाळा शिकले होते? फक्त 1.5 दिवसाची शाळा. त्याच्या जोरावर त्यांनी जे साहित्यामध्ये भरारी घेतली, त्यांनी कथा लिहिल्या, कादंबऱ्या लिहिल्या, प्रवास वर्णनं लिहिली, पोवाडे लिहिले. यामधलं त्यांचं काम अफलातून आहे, विचाराच्या पलीकडलं आहे. त्यांची ओळख जगामध्ये करून दाखवली. दुसऱ्या देशामधल्या माणसांना माहीत नव्हतं की अण्णाभाऊ साठे कोण आहेत, पण पंडित जवाहरलाल नेहरू रशियाला गेल्याच्या नंतर त्यांना माहीत झालं की अण्णाभाऊ साठे हे भारतातले आहेत आणि भारतातले असून ते महाराष्ट्रातले आहेत. त्यांना व्हिजाला बंदी होती त्यांच्या दुसऱ्या देशामध्ये जाण्यासाठी, कारण की ते तुच्छ समाजाचे आहे असं त्या काळामध्ये मानलं जात होतं. पण पंडित जवाहरलाल नेहरूंना त्यांची कीर्ती रशियामध्ये गेल्याच्या नंतर कळाल्याच्या नंतर ते जेव्हा पंडित जवाहरलाल नेहरू महाराष्ट्रात आले, भारतात आले, तेव्हा त्यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची भेट घेतली आणि त्यांना व्हिजा दिला. आणि 7 समुद्रापार अण्णाभाऊ साठे जाऊ शकले. पण अण्णाभाऊ साठे जाण्याच्या अगोदर त्यांचे विचार तिकडे गेले, त्यांचं साहित्य अगोदर तिकडे पोचलं आणि मग जगाला ओळख झाली की अण्णाभाऊ साठे कोण आहेत. हा साधा विचार नाही मित्रांनो. आपल्या आयुष्यातलं आपलं शिक्षण हे आपल्याला बुलंद बनवतं. का म्हणतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. ते आपल्याला बनता आलं पाहिजे मित्रांनो. आपण कोणत्याही परिस्थितीमध्ये जगताना स्वतःला सिद्ध केलं पाहिजे. मी शेती करतो, पण शेतीचा आपल्याला एक वाईट गोष्ट वाटणं, शेतीमध्ये मी काम करतो म्हणजे त्याच्यामध्ये आपण काहीतरी वाईट करतो अशातला गोष्ट नाही. शेती हा एक व्यवसाय आहे. शेती
ते क्षेत्र खूप मोठं आहे, ज्यातून आपण जगतो, ज्यातून आपण जिवंत आहोत. मातीतून मी आलो वरती, एक दिस मातीचा सोबत, हे कळलं पाहिजे आपल्या प्रत्येकाला. आणि या मातृभूमीवर प्रेम करता आलं पाहिजे, मातृभाषेवर प्रेम करता आलं पाहिजे, मातृभूमीवर प्रेम करता आलं पाहिजे. ह्या गोष्टी सगळ्यात महत्त्वाच्या. आपण बोलताना आपल्या मायबोलीला विसरता कामा नये. आपण आपल्या बोलताना इंग्लिश शब्दांचा जास्त भडीमार करतो. पण आपल्या आयुष्यामध्ये आपली जी मायबोली आहे, जिनं आपल्याला भावना दिल्या, जिनं आपल्याला जगण्याचं साहस दिलं, जिनं आपल्याला एकमेकांमधले विचार एकमेकांपर्यंत पोहोचतात, तेव्हा माणूस जिवंत राहतो. ते विचार एकमेकांपर्यंत पोहोचण्याचं साधन म्हणजे माझी, तुमची आणि आपल्या प्रत्येकाची मायबोली मराठी ही आहे. आणि तिला अभिमानानं बोला. त्यामध्ये कोणताच वाईटपणा स्वतःच्या मनामध्ये गिल्ट आणू नका. ही कमीपणाची गोष्ट आहे. मायबोलीवर मी एक खूप छान कविता लिहिली. तुम्हाला कशी वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा. आणि हा व्हिडिओसुद्धा प्रत्येक विषयाला स्पर्श करून जाणार आहे. जे जे मला विषय या व्हिडिओच्या माध्यमातून आठवत जातील त्या विषयावर मी भाष्य करत जाणार आहे. भाषेवर लिहिलेली, मायबोलीवर लिहिलेली माझी कविता आहे. मायबोली मायबोली माझी मराठी मायबोली, कर्तृत्वाच्या शिळा जागविल्या संस्कृतीची लेणी. खेळलो जागलो जगलो माय मराठी महाराष्ट्राची माता, शब्द फुटले मनी उमटले अडखळतही बोलले, अर्थ जरी नाकडी परी गावे बाटे माय मराठीचे गोडवे. साहित्याची ही सम्राज्ञी, हिच्या प्रकाशात चमकले अगणित तारे, हीच श्वास हीच ध्यास कुसुमाग्रजांनी ओतला साहित्यात रस. शब्द छोटे अर्थ मोठे हिच्यात गुंतले मन माझे, संत ज्ञानोबा तुकोबा एकनाथ नामदेवा दी संतांनी गायले गुण तुझे. इथल्या मातीत मनात श्वासात ध्यासात, माय मराठी चरणी तुझ्या मस्तक माझे. आज आठवते मेकावलेचे शब्द खोटे, भारतीय भाषांना हिनगली जाणे, आज जाणारी मराठी साहित्याचे मर्म मोठे. ही मराठी भाषा आपल्याला उत्तंग बनवायची, तिच्या माध्यमातून आपल्याला मोठं व्हायचं. आणि आत्तापर्यंतच्या ज्या पिढ्या आहेत त्याही पिढ्या खूप मोठ्या झाल्या. भाषेला मरता कामा नाही. जर भाषा मेली तर संस्कृती मरते. भाषा मरता देशही मरतो, संस्कृतीचा दिवा विझे. त्यामुळे भाषेला बुलंद बनवा, भाषेला अभिमानानं बोलायला शिका आणि स्वतःच्या लहान लेकरांमध्ये सुद्धा भाषेचं प्रेम ओतायला शिका. कारण भाषा जर जिवंत राहिली तर भविष्यामध्ये आपण या देशातले, या राज्यातले आणि या भाषेतले आपण एक अनुयायी आहोत हे जगाला कळलं पाहिजे. इंग्लिशचा भडीमार करून इंग्लिशचं पाश्चिमात्य राज्य आणण्यापेक्षा आपल्या मराठीचं राज्य जगावर आणूया हा विचार करा. दुसऱ्याही भाषेचा सन्मान करूया. आपण दुसऱ्या भाषेचा सन्मान करताना आपण आपल्या भाषेला का कमी लेखायचं? आपल्या भाषेमध्ये काय कमी आहे? हिला वारसा कधीच आहे हा विचार करा. हा प्राचीन कालखंडातला वारसा या मातीला भेटलेला आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. सामान्यातल्या सामान्य छोट्यातल्या छोट्या गोष्टी म्हणजे गावापासून सुरुवात करा सुधारण्याची. पहिल्यांदा स्वतःला बदला. स्वतःला बदलल्याच्या नंतर कुटुंब बदलूया. कुटुंब बदलल्याच्या नंतर ज्या गावामध्ये राहतो त्या गावाला बदलूया. आणि गाव बदलल्याच्या नंतर आपण तालुका बदलूया, जिल्हा बदलूया, राज्य बदलूया, भारत देश पूर्णतः बदलूया, सुजलाम सुफलाम करूया आणि 7 समुद्रापार आपल्या देशाचं नाव करूया. या दृष्टिकोनातून प्रत्येकानं विचार करा. पहिल्यांदा स्वतःच्या शरीराला मजबूत बनवा. मन, मनगट आणि मेंदूनं मजबूत व्हा. मनाला मजबूत करायचे म्हणल्याच्या नंतर मेडिटेशन करा. मेंदूला मजबूत बनायचं म्हणल्याच्या नंतर ज्ञानाच्या अथांग संकरात डुंबायला शिका. आणि आपल्या मन, मनगट आणि मनानं मजबूत बनायचं म्हणल्याच्या नंतर मेडिटेशन करा. मनगट आणि मेंदू मजबूत झाल्याच्या नंतर तुमच्या जगण्यामध्ये समाधानाचा सुगंध दरवळल्याशिवाय राहणार नाही. ह्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये पाळा आणि जीवनाला सुखी, समाधानी, समृद्ध बनवा. गावाला एक आदर्श गाव बनवण्यासाठी रामराजेंनी आमच्या गावामध्ये, म्हणजे माझा तालुका आहे पूर्णा, जिल्हा परभणी, गावाचं नाव आहे सुहागण. त्या गावामध्ये रामराजे भोसले जनस्वराज्य फाउंडेशनचे अध्यक्ष, गावाला बदलवण्यासाठीचा खूप मोठा त्यांनी एक वेडेपणा त्यांनी गावाला बदलवण्यासाठीचा प्रयत्न केलेला आहे. ते खूप ध्येयवेडे आहेत. गावाला मी कशा प्रकारे बदलू शकतो हाच त्यांच्या प्रत्येक क्षणामध्ये त्यांच्या मेंदूमध्ये चालणारा विचार असतो. आणि असा विचार कशामुळे आहे तर त्यांच्या माईमाऊलीनं त्यांच्यामध्ये हे संस्कार पेरले त्यामुळं आहे. त्यांच्या वडिलांनी त्यांच्यामध्ये हे संस्कार पेरले त्यामुळं आहे. आणि असे छत्रपती शिवरायांच्या विचारांची माणसं प्रत्येक घराघरामध्ये
जन्माला आली पाहिजे, त्यातून आपला एक आदर्श समाज निर्माण झाला पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून आपल्या गावाची पावलं पुढे चालली पाहिजे. हा वारसा आपल्याला भविष्यातल्या पिढ्यांना द्यायचा मित्रांनो. आणि त्यासाठी तुम्हाला आम्हाला आपल्या प्रत्येकाला या जबाबदारीतून जगायचे की आपल्याला एक आदर्श समाजाची निर्मिती करायची आहे. आणि तो आदर्श समाज बनवायचा म्हणल्याच्या नंतर आपण आपल्या कुटुंबापासून सुरुवात करावी लागते, स्वतःपासून सुरुवात करावी लागते. आपण आपल्या गावाला रामराजेंच्या माध्यमातून बुलंद बनवूया. सुहागण या गावामध्ये रामराजे भोसलेंनी गावाला बदलवण्यासाठीचे प्रयत्न खूप खूप जास्त केले. गाव बदलवण्यासाठीचे त्यांचे प्रयत्न अफाट आहेत. आणि त्यांनी आतापर्यंत केलेल्या कामाचा जर रूपरेखा आपण जर पाहिली तर त्यांनी पहिल्यांदा शाळेला, जिल्हा परिषद शाळेला कमान बांधली. जिल्हा परिषद शाळेला डिजिटल शाळा बनवलं. तुम्हाला जर आमच्या गावाला जर भेट द्यायची असेल तर पहा तुम्ही आमच्या गावातली जिल्हा परिषद शाळा रामराजे भोसले यांनी कशाप्रकारे बनवली. ते जिल्हा परिषद शाळेला डिजिटल शाळा बनवलं. गावामध्ये सार्वजनिक स्वयंपाकघर नव्हतं. कुणाचंही जरी लग्न असलं तरी पत्र हे वगैरे टाकायचे. पाऊस आला की तारांबळ उडून जायची सगळी. आणि गावातले लग्न म्हणल्याच्या नंतर 4-5 लग्न एकाच व्यक्ती असतात. मग किती तारांबळ उडत असेल विचार करा. त्यांनी ही गोष्ट लक्षात घेतली आणि गावामध्ये त्यांनी एक सुशस्त सुव्यवस्थित असे एक स्वयंपाकगृह बांधून दिलं स्वतःच्या खर्चातून. त्याच्यानंतर त्यांनी 2022ला गावामध्ये झाडं लावली. याही वर्षी 2024ला ऑगस्ट महिन्यामध्ये त्यांनी नारळाची 400 झाडं लावली आणि अजूनही 400-500 लावणार आहेत. असं एकंदरीत 1000 नारळाची झाडं ते गावामध्ये लावत आहेत. त्यांनी गावामधले जे रस्त्यांवरचे कुठं पूल आहेत नाल्यावरचे, ते पूलसुद्धा त्यांनी दुरुस्त केले स्वतःच्या खर्चातून. त्यांनी गावामध्ये स्वतःच्या खर्चातून जे नारळाची झाडं लागली त्याला माती वगैरे सगळं मनुष्यबळ असेल सगळं त्यांनी पुरवलं. त्यांनी गावामध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ घेतला. कारण की गावातल्या विद्यार्थ्यांना एक गावकऱ्यांनी दिलेली पाठीवरची थाप असावी आणि त्यातून त्यांनी खूप मोठे प्रयत्न करावे. आपल्या गावासाठी, आपल्या राज्यासाठी आणि आपल्या देशासाठी नाव रोशन करावं. या दृष्टिकोनातून त्यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित केला. त्यांनी स्मशानभूमीची जी कमान बांधली, ती कमान पाहायला तुम्ही या अवश्य. ती कमान पाहिल्याच्या नंतर तुमच्या डोळ्याचं पारणं फिटेल अशी कमान त्यांनी बांधून दाखवली स्वतःच्या खर्चातून. ही सामान्य गोष्ट नाही मित्रांनो. गावाला बदलायचं म्हणल्याच्या नंतर अशी माणसं पुढे आली पाहिजे. सुखाच्या, समाधानाच्या, स्वतःच्या सुखामध्ये रममाण होण्यापेक्षा गावासाठी मी काय करू शकतो हा विचार रामराजेंनी केला आणि त्यामुळं हे आज गावाचं आपल्याला चांगलं रुपडं पाहायला भेटत आहे. असा प्रत्येक गाव आदर्श बनला पाहिजे आणि असा आदर्श गाव बनण्यासाठी पहिल्यांदा रामराजेसारखी माणसं आदर्श गावामध्ये निर्माण झाली पाहिजे. त्यासाठी आपल्या प्रत्येकानं स्वतःच्या मुलावर संस्कार करा. लहान वयामध्ये मातांनी लहान वयामध्ये गर्भसंस्कार करण्यासाठी शिवचरित्राची घरोघरे पारायणे करा. त्यातूनही आदर्श नागरिक बनू शकतो. हा विचार खूप मोठा आहे. आपल्या आयुष्यामध्ये आपण ज्या देहाला रंगवतो, आपण देहाला सजवतो, पण या देहाचा वापर आपण आपल्या गावासाठी, आपण आपल्या समाजासाठी, वेदनेमध्ये असलेल्या लोकांना वेदनाहीन करण्यासाठी, त्या लोकांना स्वातंत्र्य, समता, विश्वबंधुता देण्यासाठी कशा प्रकारे करू शकतो, त्यांना न्याय देण्यासाठी कशा प्रकारे करू शकतो हा विचार करा. एक बाबा बोरकरांची कविता शरीरावर लिहिलेली, सर्वांग शरीरावर लिहिलेली खूप छान कविता आहे. ते म्हणतात, देखणे ते चेहरे जे प्रांजलांचे आरसे, गोरटे की सावळे या मूल नाही फारसे. तेच डोळे देखणे जे कोंडिती साऱ्या नभा, ओळीती दुःखे जणांच्या सांडिती नेत्रप्रभा. देखणे ते ओठ की जे ओविती मुक्ता फळे, आणि ज्यांच्या लाघवाने सत्य होते कोवळे. देखणे ते हात ज्यांना निर्मितींचे डोहळे, मंगलाने गंध दिले सुंदरांचे सोहळे. देखणे ती पाऊले जी ध्यास पंथी चालती, वाळवंटा तुम्ही सुद्धा स्वस्तिपद्मे रेखिती. देखणे ते स्कंद जाये सोड नेता स्वच्छया, लाभला आदेश प्राणा निश्चये पाळावया. देखणे ती जीवने जी तृप्तीची तीर्थोदके. तृप्तीची पहा, लक्षात घ्या. देखणे ती जीवने जी तृप्तीची तीर्थोदके, म्हणजे जीवनात आपण तृप्त झालो पाहिजे जीवन जगल्याच्या नंतर. देखणे ती जीवने जी तृप्तीची तीर्थोदके, चांदणे ज्यातून वाही शुभ्र पार्यासारखे.
देखना देहांत तो जो सागरी सूर्यास्तसा, अग्नीचा पेरून जातो रात्र गर्भी वारसा. म्हणजे आपण जाताना सुद्धा या समाजाला इतका प्रचंड प्रकाश देऊन गेलं पाहिजे, जसा सूर्य मावळतींना जाताना सुद्धा काळोख्या अंधाऱ्या रात्रीला प्रचंड प्रकाश फेकून जातो अंधारामध्ये सुद्धा प्रकाश ते जाळण्यासाठी, तसं आपल्या आयुष्यामध्ये आपण आज जाताना सुद्धा प्रकाश देऊन जा. आपण आपल्या जिवंत आयुष्यामध्ये समाजासाठी काहीतरी करा, जेणेकरून आपण आपल्या आयुष्याला काहीतरी एक समाधानाचा, तृप्तपणाचा भाव निर्माण करून आयुष्य जगलो असं वाटलं पाहिजे. यासाठी आयुष्यामधल्या या जगण्यामध्ये आपण गावासाठी प्रयत्न करूया. रामराजेंनी जे गावाला बदलवण्यासाठीचा शिवधनुष्य पेलला, त्याला प्रत्येकानं मदत करूया. त्या कामासाठी आपण आपल्या वेळातला वेळ काढूया. सुशिक्षित माणसांनी सुद्धा गावाला बदलवण्यासाठी प्रयत्न करा. मी खूप शिकलो, मला ही नोकरी आहे, हा अहंकार मातीत गाडा. पहिल्यांदा मातीत गाडा आणि चांगल्या विचारांना मातीत रुजवा. त्यापासून उगवलेलं रोपटं हे भविष्यातल्या पिढ्यांना आदर्श ठरणारं आहे. रामराजेंना काय गरज आहे गावामध्ये आल्याच्या नंतर, इतके गावामध्ये पैसे उचल्याच्या नंतर स्वतः बेजार होण्याची काय गरज आहे? पण हा माणूस गावामध्ये स्वतःसुद्धा बेजार होत आहे. यांच्या पाठीमागं आपल्याला निस्वार्थ भावनेतून उभं राहावं लागेल की नाही, हा विचार तुम्ही सांगा बरं. आम्ही कशामुळे बेजार होतो? माझ्या स्वार्थासाठी मी बेजार होत नाही, माझ्या स्वार्थासाठी हा व्हिडिओही बनवत नाही. गावादर्श झाला पाहिजे हा एक सामान्य दृष्टिकोन तुमच्या प्रत्येकापर्यंत पोहोचावा, हा एक माझा छोटासा प्रयत्न आहे. कुणाला काय समजायचं ते समजू जाणं, पण माझा हा प्रयत्न निस्वार्थ आहे. मी गावासाठी झटत आहे, रामराजेच्या सोबत आहे. जनस्वराज्य फाउंडेशनच्या माध्यमातून रामराजेंनी जो गावाला कायापालट करण्याचा जो प्रयत्न सुरू केला, त्यामध्ये तुमचंही काहीतरी योगदान असावं, खारीचा वाटा असावा. त्यासाठी तुम्हीसुद्धा त्यांना साथ द्या आणि त्यांच्या या प्रयत्नामध्ये आपण आपल्या गावाला आदर्श बनवूया, हाच एक उद्देश ठेवून आपण प्रत्येकानं झपाटून जाऊया. आणि गाव आदर्श बनला तर देशाच्या पातळीवर आपल्या गावाचं नाव जाणार आहे, हा दृष्टिकोन ठेवा. काहीतरी समाजाचं देणं लागतं. मी रामराजेंच्या सहवासात असताना रामराजे प्रत्येक गोष्टी म्हणतात की अरे शुभम, आपल्याला गावासाठी काहीतरी करायचे, गावाला बदलून टाकायचे, हे त्यांचे विचार असतात. कोणतंही क्षेत्र असतो, ते म्हणतात गावाला बदलायचं म्हणजे वरवर बदलायचं नाही, म्हणजे दिसतं गाव असं नाही. गावातला सामान्य माणूससुद्धा सुखी झाला पाहिजे, हा त्यांचा मानस आहे. सामान्य माणसाचं मानसिक आरोग्यसुद्धा सुखी असलं पाहिजे, शारीरिकपणासुद्धा तंदुरुस्त झाले पाहिजे. याही दृष्टिकोनातून आपल्याला प्रयत्न करायचे, हे त्यांचं भविष्यातलं पाऊल आहे. आणि गावाला आदर्श बनवणाऱ्या प्रत्येक माणसाच्या सोबत आपण का राहू शकत नाही? गावाला आदर्श बनवायचं म्हणजे स्वतःचा तर काही स्वार्थ नाही ना. गावातल्या प्रत्येक माणसाची कामंसुद्धा रोखता कामा नाही. प्रत्येक माणूस आपला आहे, या दृष्टिकोनातून आपल्याला विचार करायचे. त्या दृष्टिकोनातून आपल्याला केलेले प्रयत्न हे गावाला बुलंद बनवणारे आहेत. आणि आपल्या प्रत्येकाचं कर्तव्य आहे की गावासाठी काहीतरी करूया. एक विंदा करंदीकरांची खूप छान कविता आहे. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, हिरव्या पिवळ्या माळाकडून हिरवी पिवळी शाल घ्यावी, सह्याद्रीच्या कड्याकडून छातीसाठी ढाल घ्यावी, वेड्या पिशा ढगाकडून वेडे पिशे आकार घ्यावी, चढलेल्या दर्याकडून पिसाळलेली आयाळ घ्यावी, भरलेल्या भीमेकडून तुकोबाची माळ घ्यावी. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याची हात घ्यावी. ही देण्याची वृत्ती आपल्यामध्ये आल्याच्या नंतर सुद्धा आपण आपल्या गावासाठी संघर्ष करू आणि आपल्या गावाला एक आदर्श बनवू. हा व्हिडिओ प्रत्येकानं शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा माझ्या शुभम भोसले या यूट्यूब चॅनलला. आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या शुभम भोसले या चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा. पुन्हा भेटूया अशाच चांगल्या व्हिडिओसह. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. धन्यवाद.